नमस्कार। राष्ट्रनिर्माणासाठी संकल्प से सिद्धी अभियानाची तयारी, खानापूर भाजप मंडळाची महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। भारतीय जनता पक्षाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने राष्ट्र निर्माणासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने आणि नागरिकाने आपले योगदान देण्याचा संकल्प करावा, या उद्देशाने खानापूर भाजप तालुका मंडळ कार्यालयात बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली। बैठकीत संकल्प से सिद्धी अभियानाच्या विविध उपक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या अभियानांतर्गत पर्यावरण संरक्षण व वृक्षारोपण, स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग, जलसंवर्धन व पाणी बचत, प्लास्टिक मुक्त समाज निर्मिती, रक्तदान व अवयवदान, समाजसेवा, गरीब व गरजू नागरिकांना मदत, राष्ट्रहिताच्या कार्यक्रमात सहभाग तसेच स्थानिक समस्यांच्या निराकरणासाठी जनसहभाग वाढविणे या विषयांवर विशेष भर देण्यात आला। हे उपक्रम प्रभावीपणे कसे राबवायचे याबाबत बैठकीत सखोल मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी खानापूरचे लोकप्रिय आमदार श्री विठ्ठल हलगेकर यांनी अभियानाची उद्दिष्टे, त्याचे महत्त्व आणि समाजहितासाठी होणारे फायदे याविषयी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले। राष्ट्रसेवा हीच खरी जनसेवा असून प्रत्येक कार्यकर्त्याने या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले। बैठकीस राज्य कार्यकारिणी सदस्य श्री प्रमोद कोचेरी, जिल्हा उपाध्यक्ष श्री संजय कुबल, सौ धनश्री देसाई, तालुका अध्यक्ष श्री बसवराज सानिको, तालुका सचिव मल्लाप्पा मरियाळ, गुंडू टोपिनकटी, पंडित ओगले, बाबूराव देसाई, गजानन रेमाणी, सुरेश पाटील, सदानंद पाटील, किशोर हेब्बाळकर, प्रशांत लखे बैलकर, सौ सुनीता पाटील, चेतन मणेकर, सुनील मड्डीमनी, सदानंद माशेकर, राहुल अळवणी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीत राष्ट्रहिताच्या विविध उपक्रमांमध्ये जनसहभाग वाढवून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचा निर्धार करण्यात आला। मोठ्या प्रमाणात आपल्याला करायचा आहे, त्यासाठी वर्मोत्सव कार्यक्रमासाठी भर द्यावी सर्वजण आणि आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली झाडं आपल्याला कुठे मिळतील, काय मिळतील, सोशल पार्कमध्ये आम्हाला झाडं मिळणार मागच्या वर्षी आमदार साहेब सांगितले होते। आता दहीमाडी वनमहोत्सव कार्यक्रम म्हणून तो ಭಾಳ ಅತ್ಯುತ್ತಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ। ಯಾಕಂದ್ರೆ ಮೋದಿ ಸಾಹೇಬರು ಈ ವಿಶೇಷ ಭಾಳ ಒತ್ತು ದಯಮಾಡಿ ವನಮಹೋತ್ಸವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಎಲ್ಲ ಮಾಡೋದನ್ನ ಪರಿಸರ ರಕ್ಷಣೆ ಮಾಡಲಾಗ್ತದೆ, ದೇಶ रक्षण ಮಾಡಲಾಗ್ತದೆ। ಅದು वैज्ञानिक ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇದೆ। ಈ कार्य करण्यासाठी आम्हाला एक कार्यक्रम दिलेला आहे। त्यासाठी याचा दोन उपयोग आहे, आम्ही संघटित राहायला पण एक उपयोग आहे आणि देशासाठी सेवा करण्यासाठी विकास आहे, त्यासाठी आम्ही सौरून करूया। आणि आपल्या परिस्थिती राहिली याचा विचार केला तर अंगावर काटा येतो, कारण दिवस रात्र अहोरात्र या देशासाठी संपूर्ण जगात प्रवास करून या देशासाठी काय करता येईल याचा प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी। आणि आज आपण सोशल मीडियावर बघायला आलोय की भारतीय जनता पार्टीची जेवढी बदनामी करता येईल तेवढं करण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून आज होत आहे। खऱ्या अर्थानं मागच्या 5 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सोशल मीडियावर घट होते, पण मला वाटतं मी जेवढं बघायला लागलोय त्याच्यातून आज माझ्या एक लक्षात आलेलं की सोशल मीडियावर आम्ही कुठेतरी कमी पडालोय आणि ती कमतरता सुद्धा कार्यकर्त्यांनी भरून काढली पाहिजे। कारण मगाशी मनरेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे वाजपेयींच्या काळात आम्ही कुठे कमी पडलो, त्याच्यानंतर सरकार पडलं। आज कुठल्याही परिस्थितीत आज जगाची परिस्थिती बघितला, आज पाकिस्तान असू दे किंवा इतर राष्ट्र असू दे अक्षरशः रडायला लागले। अशा परिस्थितीत नरेंद्र मोदी सारखी व्यक्ती या देशाचा पंतप्रधान म्हणून संपूर्ण जगाकडे प्रवास करून आपला भारत कुठल्याही परिस्थितीत तुटता कामा नये या दृष्टिकोनातून कार्य करत असताना वास्तविक विरोधी पार्टीत असणाऱ्या नेत्यांनी सुद्धा त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे। आणि जिल्हा पंचायती ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಪ್ರಮುಖರು ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರಮುಖರು ಅವರಿಗೆ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಪ್ರಮುಖರು ಜವಾಬ್ದಾರಿ ಕೊಟ್ಟ ಏನು ಅವರು ಕೆಳಗಡೆ ಪಂಚಾಯತಿ ಮಟ್ಟದೊಳಗೆ 7 ಪಂಚಾಯತಿ 8 ಪಂಚಾಯತಿಯಲ್ಲಿ ಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಮುಖ ಕೊಡ್ತಾರಲ್ಲ ಅವ್ರು ಒಳಗೊಂಡಂಗೆ ಇವರು ಆ ಪಂಚಾಯತಿ ಒಳಗೆ ಶಕ್ತಿಗಳ ಪಂಚಾಯತ್ ಇವತ್ತು ಪಂಚಾಯತ್ ಶಕ್ತಿಗಳ ಪ್ರಮುಖರು ಅಲ್ಲಿ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು, ಅದ್ರ ಮೇಲೆ ಮಾನಿಟರಿಂಗ್ ನೀವು ಮಾಡಬೇಕು, ಅದನ್ನ ಕರ್ಕೊಂಡ ನಿಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ನಾವು ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿರ್ತಾವೆ ಹಿಂಗೆ ಮಾಡಿದ್ದಾದ್ರೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಆಗ್ತದೆ। ಟೂರ್ ಇರ್ಬೋದು, ನಾವು ಶಿಶಿಕಟ್ಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇರ್ಬೋದು,
ಏನಾದರೂ ಬೂತ್ನೊಳಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಪಂಚಾಯತ್ನೊಳಗೆ ನಾವು ಅಧ್ಯಕ್ಷರನ್ನು ಮಾಡಿದಲ್ಲ ಅವ್ರ ನೇತೃತ್ವನೇ ಕೆಲಸ ಆಗಬೇಕು. ಅದಕ್ಕಾಗಿ ಈ ಏನು ನಾವು ಜನವರಿ ಜೂನ್ 6ನೇ ತಾರೀಕಿಗೆ ಸಸಿ ನೆನಪಾದಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ವಿಶ್ವ ಪರಿಷತ್ ದಿನಾಚರಣೆ ಅವತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾಗಲಿ ನಮ್ಮ ಪ್ರಮುಖರಾಗಲಿ 6 ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಇದಾವೆ. ಇದೇ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು 6 ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ನಾವು ಇವತ್ತು ಮಾಡ್ತೀವಿ, ಅವತ್ತು ಮುಂಜಾನೆ ಮಾಡ್ತೀವಿ ರೀ, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸಂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ 4-5 ಟೈಮ್ ನಾವೇ ಡೈಲಿ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸಂಜೆ ಮಟ್ಟ ಆಗೋದು ಅವತ್ತಿನ ಮಟ್ಟ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡ್ಬೋದು. ಆ ನಂತರ ಅದನ್ನು ನೀವು ಮತ್ತೆ ನಾಡ್ದು ಮಾಡ್ಬೋದು. ಎಲ್ಲಿ ಮಾಡ್ಬೋದು? ಬೂತ್ ಪಟ್ಕೊಳ್ಳೋದು ಅಲ್ಲಿ ಪಂಚಾಯತಿ ಪ್ರಮುಖ ತಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಬೂತ್ ಪಟ್ಕೊಂಡು ಮಾಡ್ಬೋದು. ಅದಕ್ಕೆ ನಾ ಹೇಳೋದು ಇಷ್ಟ, ಈ ಕೆಲಸ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಒಬ್ಬರಿಂದ ಆಗಲ್ಲ, ಶಾಸಕರಿಂದ ಆಗಲ್ಲ, ಅಧ್ಯಕ್ಷರಿಂದ ಆಗಲ್ಲ, ಲೀಡರಿಂದ ಆಗಲ್ಲ. ನೀವೆಲ್ಲ ಬೂತ್ ಪಟ್ಕೊಳ್ಳೋಕೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ದಾದ್ರೆ ಇದು ಸಾಧ್ಯದ. ಈ ಸಾಹೇಬ್ರು ಇರಲ್ಲ ಅಧಿಕಾರ ನಾವು ತೊಗೊಂಡು ಸುಮ್ಮನೆ ಕುಂದಿರ್ತೀವಿ. ನನಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಬೇಕು. ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರೆ ಇವತ್ತು ಹೆಚ್ಚಿದ ಗಿಡ ಇವತ್ತು 10 ದಿನ ಸಿಗೋಲ್ಲ. ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಟೈಮ್ ಬೇಕಾಗೈತೆ. ಅದು ನೀರು ಹಾಕಬೇಕು, ಗೊಬ್ಬರ ಕಟ್ಟಬೇಕು. ಅದಕ್ಕೆ ಆ ಗಿಡ ಬಿಟ್ಟು ನಿಮಗದ ಆ ಗಿಡ ಬೆಳೆಸ್ರಿ, ಆ ಗಿಡ ಹಣ್ಣು ತಿನ್ರಿ. ಈಗ ನಾವು ನೋಡಿ, ಈಗ ನಾವು 30-35 ಪಾಯಿಂಟ್ ಕೆಲಸ ಮಾಡತ್ತೋ. ಈಗ ನಾವು ಇನ್ನೂ ಮಟ್ಟ ಗೊಬ್ಬರ